की आपल्याकडे साधारणपणे प्रेम हा डेंजरस शब्द आहे, भयंकर. म्हणजे अशासाठी की पहिले लोक स्वतःवर प्रेम करत नाहीत, स्वतःमध्येच इतक्या दोष काढत असतात की स्वतःवरचं प्रेम असतं, दुसऱ्यावर करत नाहीत, आणि हळूहळू ते कोणावरच प्रेम करत नाहीत. त्यांच्यावरही प्रेम करणारी माणसं राहत नाहीत, तेही कोणावर प्रेम करू शकत नाहीत. आणि असं भयंकर वृद्धत्व मी पाहिलेलं आहे. तुम्ही जसे वृद्ध व्हाल तसं तुम्ही जास्तीत जास्त लोकांवर प्रेम केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे, तर आयुष्य मजेत जाणार आहे. तुम्ही काही गोष्टी सांगितल्या खाण्याबद्दल, पण मला व्यायामाकडे परत यायचं आहे. आणि मला एक महत्त्वाचा भाग घ्यायचा आहे त्याच्यातला, की तो म्हणजे पोश्चर. आपण कसं उभं राहतो, आपण काम करताना कसं काम करतो, आपली खुर्ची कशी असावी, आपलं टेबल कसं असावं, आपण कसं चालतो, त्याच्यावर बरेच लोक म्हणतात की तुमची कॉन्फिडन्स लेवल्स कशा आहेत त्या पण कळतात, की तुमचं पोश्चर कसं आहे, तुम्ही कसे अपराईट राहता. तर याच्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पोश्चर ही गोष्ट केवळ पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे म्हणून पोश्चरला अर्थ आहे. अंतरिक्षामध्ये पोश्चरच नसते. अंतरिक्षात तुम्ही आडवे उभे तिरके कसे असलं तरी तर पोश्चरच नाही, तसंच असतं सगळीकडे. ग्रॅव्हिटी आहे म्हणून पोश्चर आहे. पृथ्वीवरची जर ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण काढून टाकलं तर पोश्चरला काही महत्त्व राहणार नाही. ज्या कोणाला मस्क्युलोस्केलेटल पेन्स असतात, गुडघे पाय काही दुखत असतं, ते अंतरिक्षात गेलं की दुखणं बंद होतं. ग्रॅव्हिटीमुळे पेन असतं, कारण ग्रॅव्हिटी ओढत असते तुम्हाला सारखी खाली. तर ग्रॅव्हिटीच्या किंचित विरुद्ध असं जेव्हा आपण उभं राहतो किंचित, तेव्हा ग्रॅव्हिटीचा आपण योग्य बॅलन्स ठेवतो आणि पोश्चर करेक्ट होतो. ग्रॅव्हिटी बरोबर जात चालला तर एका पॉईंटला असं येतं की आता काही उपयोग होत नाही. समजा आता मी असा बसलो आणि मला दुखायला लागलं म्हणून मी असा बसलो, बरं वाटतं. काही दिवसांनी तिथे दुखायला लागतं मग मी असा बसतो, काही दिवसांनी तिथे दुखायला लागतं मी असा बसतो. आता एक पॉईंट असा आहे तो की ज्याच्या पलीकडे आता मी वाकू शकत नाही आणि मग पाठदुखी भयंकर मागे लागते. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रॅव्हिटीच्या किंचित अगेन्स्ट बसायचं. आता ह्या ज्या खुर्च्या आहेत या काही एर्गोनॉमिक चेअर्स नाहीत, या कम्फर्ट चेअर्स आहेत. आता समजा मला इथे 5-6, जसं विमानात बसताय किंवा प्रवासात बसताय, समजा 5-5, 6-7 तास तुम्हाला बसायचं खुर्चीमध्ये. आपण काय खुर्ची ठरवू शकत नाही. मी काय आधी यांना सांगितलं माझ्यासाठी अशी खुर्ची लागेल ना, आणि तो मी बसणार नाही वर, असं काही मी सांगितलं नाही. त्याने ज्या खुर्च्या दिल्या त्याच्यावर मी बसलोय. आता जर फार वेळ मला बसायचं झालं तर शरीराची गाईडलाईन पहिली लक्षात ठेवायची की किंचित अनइझीनेस येतो, किंचित म्हणजे किंचित बरं नाहीसं वाटतं. तेवढं जरी झालं तरी पोट थोडं पुढे काढायचं, पाठीला आराम येईल अशा अवस्थेत 2 मिनटं बसायचं, 2 मिनटं झाली की टेकायचं, की पोश्चर करेक्ट झाली तुमची. तर पोश्चरची गोष्ट वेगळी, एक म्हणजे तुमचं इक्विपमेंट बरोबर पाहिजे, तो भाग वेगळा. कन्सल्टिंगची जी खुर्ची असते जिथे लोक बसतात तिथे त्यांनी फार वेळ बसावं अशी आपली इच्छा नसते, त्यांची पण इच्छा नसते. अशा वेळेस एकदम फ्लॅट चेअर असली तरी चालते. डॉक्टरची खुर्ची थोडीशी फॉरवर्ड टिल्टिंग पाहिजे, फॉरवर्ड टिल्टिंग म्हणजे मी बसताना थोडासा कर्वचर काढून असा बसू शकतो, पाठीचा भाग नीट राहतो. जेव्हा ज्या लोक आराम बसतात, टी व्ही बघत बसलाय, तर खुर्ची अशी थोडीशी मागे कलती झालेली पाहिजे. तोच 15 डिग्री टिल्ट मागे झाला की तुम्ही आरामात बसता. हा एक भाग झाला म्हणजे इक्विपमेंट. दुसरं तुमचं शरीर तुम्ही त्या इक्विपमेंटमध्ये कसं वापरताय. आता माऊस वापरताना तुम्ही जर असा माऊस वापरत राहिलात तर ही पोश्चर चुकीची आहे, कारण हळूहळू तुमचं ह्याच्यावर ताण येणार, दुखायला लागणार. माऊस वापरायची पद्धत अशी, खांदा उचललेला इथे वापरायचा, खांदा आपाप थोड्या वेळ खाली जातो, लक्षात आलं की खांदा परत वर उचलायचा, हे चालू ठेवायचं. आणि तिसरी पद्धत अशी, हे सगळं करून देखील तुमचं शरीर कधी कधी पेन देतं, कारण तुमच्या शरीराची कॅपॅसिटी हळूहळू फटीक होत जातं, तोच स्नायू वापरून तर त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी व्यायाम. त्यामुळे जे स्नायू तुम्ही दिवसाकाठी जास्ती वेळा वापरता त्या स्नायूंची कॅपॅसिटी चांगली वाढवायची. म्हणजे तुम्हाला समजा चुकून थोडीशी पोश्चर बिघडली तरी शरीर सांभाळून येतं, लगेच काही शरीर तुम्हाला त्रास देत नाही, ते सांभाळून जातं साधारणपणे. अगदी कम कॅपॅसिटीच्या बाहेर जायला लागलं तर मग पेन येतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी सांभाळायच्या. इक्विपमेंट करेक्ट पाहिजे तुमची, इक्विपमेंटमध्ये तुम्ही बसायची पद्धत करेक्ट पाहिजे, आणि हे दोन्ही गोष्टी नीट केल्यावर सुद्धा या गोष्टी नीट राहाव्या म्हणून विशेष व्यायाम करायचे त्या स्नायूंसाठी. बिघडलेलं पोश्चर करेक्ट करता येतं का? आणि समजा एखाद्याला बाक आला असेल अगदी तर प्रयत्नपूर्वक तो पुन्हा अगदी ताट चालू शकतो का? किती वेळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे. समजा तुम्ही 40 वर्ष असाल तर काय तुमचा पाठ कसा नेहमी सगळा सरळ होणार नाही. पण समजा 1-2 वर्षाचाच प्रश्न आहे तर अगदी पूर्ण पहिल्यासारखं करेक्ट होतं, पहिल्यासारखं. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे सारखे वृद्ध होत असतं हे लक्षात ठेवायचं. आपण सगळ्यांचं एजिंग प्रोसेस ज्याला म्हणतात, प्रत्येक गोष्ट निर्माण झाली की त्याचं वृद्धत्व चालू होतं लगेच. वृद्ध याच्या शब्दाचा अर्थ एवढाच वाढलेला, शहाणा बिणा नाही बरं का. वृद्ध माणूस फक्त वाढलेला असतो, शहाणा असतो असं माझं अजिबात मत नाही. माझी पांढरी दाढी असली तरी सुद्धा वृद्ध माणसं शहाणी असतात असं अजिबात नाही. वृद्ध असतात एवढंच. तर वाढलेल्या अवस्थेमध्ये आपण शरीर जर नीट वापरलं, मन नीट वापरलं, तुम्ही शहाणे असायची शक्यता असते. पण नाही वापरलं तर तुम्ही चिडचिड, आणि ज्याला इंग्लिशमध्ये कुरबुटजिऑन शब्द आहे, कुरकुऱ्या माणूस. वृद्ध माणसं ही कुरकुरी होतात कारण त्याचं शरीर आणि मन काय बरोबर नसतं, त्याने ते मॅनेजच केलं नसतं कधी, मग शेवटी कटकट व्हायला लागते. आणि त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण माझ्या आणखीन एक लक्षात आलं असं आहे की आपल्याकडे साधारणपणे प्रेम हा डेंजरस शब्द आहे, भयंकर. म्हणजे अशासाठी की पहिले लोक स्वतःवर प्रेम करत नाहीत, स्वतःमध्येच इतक्या दोष काढत असतात की स्वतःवरचं प्रेम असतं, दुसऱ्यावर करत नाहीत, आणि हळूहळू ते कोणावरच प्रेम करत नाहीत.
त्यांच्यावरही प्रेम करणारी माणसं राहत नाहीत, तेही कोणावर प्रेम करू शकत नाहीत. आणि असं भयंकर वृद्धत्व मी पाहिलेलं आहे. तुम्ही जसे वृद्ध व्हाल तसं तुम्ही जास्तीत जास्त लोकांवर प्रेम केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे, तर आयुष्य मजेत जाणार आहे. नाही तर नाही. पण आपल्याकडे माझं ह्यांच्यावर प्रेम आहे म्हटलं की मग आता कधी काय करतात ते प्रेम आहे असं नसतं. प्रेम आणि शरीर संबंधाचा काही संबंध नाही, हे आपल्याला माहितीच नाही आहे. पण सगळीकडे तेच आपण बघतो सारखं. त्याच्यामुळे प्रेम करण्यापासून लोक वंचित राहतात. वाटतं एखाद्या गोष्टीविषयी प्रेम, पण दर्शवू शकत नाहीत कारण भीती वाटते लोक काय म्हणतील. मोकळीपणे प्रेम करायला शिका, वृद्धत्व चांगलं जाईल. प्रेम म्हणजे काय? हा प्रेम म्हणजे प्रेम असतं. हां, आता ही कविता झाली, पण तुम्हाला कुठल्याही गोष्टी जर एखादा माणूस जर तुमचा मित्र झाला तर तिथं कशाला थांबताय? प्रेमात पडा की त्याच्या. प्रेमात पडायचं. प्रेमात पडलेल्या माणसावर रागवता येतं, हक्काने सगळं करता येतं, पण प्रेमात पडा की नुसतं मैत्री कशाला ठेवताय? पुढचीच पायरी, पटकन वेळ नाही घालवायचा, पटकन प्रेमात पडा.